आज अहो ऑफिसमधून येताना भरपूर अशी फळं घेऊन आलेली, कारण माझी तब्येत खराब आहे. काही जेवण वगैरे जास्त जात नाही, तर त्यांना वाटलं फळं खाऊन तरी हिला बरं वाटेल, त्यासाठी ते किवी, पपई आणि कोकोनट घेऊन आलेले. तर पपई मला काही आवडत नाही, पण त्यांनी एवढा फोर्स केला ना की बळजबरी मला खावंच लागली. किवी खाऊन झाली, मग पपई पण कापायला घेतलेली, तर कियानच लागला होता कापण्यासाठी. आणि भाजी निवडायला घेतलेली, ते येताना भाजीपाला पण घेऊन आलेले पाणी पिऊन झालं. मग त्यानंतर त्यांनी मलाई पण काढून दिली आणि ती पण भाजी निवडायची दिली सोडून आणि खात बसले. पण तेवढ्यातच कंबर एवढी दुखायला लागली ना की मला बसलंच गेलं नाही. मग मी जाऊन झोपले आणि त्यांनी राहिलेली भाजी निवडून घेतली. आणि त्याचनंतर मग हॉस्पिटलमध्ये पण गेलेलो होतो. म्हणलं बरंच वाटत नाहीये, त्याच्यामुळे परत एकदा जाऊन बघावं. तर गेलेलो हॉस्पिटलमध्ये. मग तिथे तर काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण आहूंना बरं वाटत नाही, सारखं ते डॉक्टर तोंडाकडे बघतात आणि आपण व्हिडिओ शूट करायचा. आणि सोबतच समोरच हा सेल लागलेला होता, तर जाऊन बघूया म्हणलं तिथं काही कामाच्या वस्तू आहेत का. तर तिथनं केयांसाठी बॉल घेतला आणि एक मिक्सर घेतलं आणि घरी आलो. घरी येऊन मग मला स्वयंपाक करायचा होता, तर पालकाची भाजी करायची होती. ते म्हणत होते पार्सल घेऊन येतो, पण म्हणलं नको, सारखं सारखं काय करते म्हणलं मी. मग इथे पालकाची भाजी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कोरडीच भाजी आवडते आम्हाला पालकाची, त्याच्यासाठी कोरडी करायची होती. मग इथे मी मुगाची डाळ पण भिजत ठेवलेली होती आणि भाजी कापायला घेतलेली आणि इकडे भाजीची तयारी सगळी करून घेतली. कियानला पण मला त्याच्यातलीच भाजी ठेवायची होती, त्यासाठी मग भाजीमध्ये अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यात छान असे जिरे तडतडी दिले. त्यानंतर मग लसूण टाकून घेतला. लसूण हा थोडासा लाल होऊ द्यायचा, कारण लसणाची टेस्ट भाजीमध्ये उतरते, त्याच्यामुळे जिरे टाकले की लगेच लसूण परतून घ्यायचा. आणि त्यानंतर टोमॅटो टाकून घेतले आणि डाळ तेलामध्ये छान परतून घेतली आणि मग भाजी टाकून घेतली. सध्या मी त्याच्यामध्ये लाल तिखट नाही टाकले, कारण मला कियानला भाजी काढायची आहे. मग सगळे शिजून झाल्यानंतर मग त्यानंतर मग कियांसाठी भाजी काढून घेत असते आणि मग लाल तिखट टाकत असते. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. ॲसिडिटीमुळे डॉक्टरने मला शेंगदाण्याचं कूट थोडं कमी प्रमाणातच यूज करायला सांगितलेलं आहे. मग मी त्यामुळे सध्या करून शेंगदाण्याचं कूट जास्त टाकून घेतलेलं. आणि माझं इथे तेल संपलं होतं, तर जेव्हा तेल संपतं ना, तर पीठ मळून झालं ना, मग मी काय करत असते, पिठाचे गोळे करते आणि कॅटलीमध्ये टाकून घेते. आणि जे कॅटलीमध्ये तेल असतं ना, ते सगळं मग गोळ्यांना लागून येतं, म्हणजे पिठाला तेल पण होतं, पीठ छान भिजवलं जातं आणि तेल पण वाया जात नाही. अशाच पद्धतीने मी करत असते. आता मला चिंगूस म्हणा की काही म्हणा, पण मला ही सवय आहे आणि ही चांगली सवय आहे बरं का. तुम्ही पण असं ट्राय करत जा, कारण भरपूर तेल असतं असं कॅटलीमध्ये आणि ते आपल्या चपात्यांना मस्त अशा प्रकारे लागलं जातं, म्हणजे पिठाला, आणि पीठ पण छान मुरतं. तर सगळं पिठाला लावून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा पीठ चांगलं मळून घेतलं आणि त्यानंतर पिठाचे गोळे पाडून घेतले. 5च चपात्या करायच्या होत्या, त्यामुळे काही जास्त नव्हतं. पण तब्येत सध्या एवढी खराब आहे ना, तुम्हाला म्हणजे दिसतच असेल माझ्या चेहऱ्यावरनं की मला छोटे छोटे कामं करणं पण एवढं हार्ड जात आहे ना, म्हणजे अशक्तपणा खूप जास्त आलेला आहे. एवढी तब्येत खराब होण्याचं कारण हे आहे की बेस्ट फ्रेडिंग. डॉक्टरने मला कियानला दूध पाजणं बंद करायला सांगितलेलं आहे, कारण माझ्या शरीरातलं कॅल्शियम लेवल खूपच जास्त कमी झालेलं आहे आणि तो काय दूध पिणं कमी करत नाही आहे. त्यामुळे आता मी भरपूर असे रेमेडीज यूज करत आहे आणि ते सक्सेस झालं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर त्यामुळे त्याचे पण खूप नखरे चालू आहे, टँट्रम्स चालू आहे, किरकिर करतोय तो जरा जास्तच. स्वयंपाक करून झाला आणि त्यानंतर त्या कपडे सुकवत घातलेले होते, तर कियांचेच कपडे रात्री मी घरात घेत असते, आमचे बाहेरच ठेवलेले असतात, कारण ते सुकत नाही. मी सध्या उशिरा धुवत आहे त्यामुळे. आणि मग लगेच जेवायला बसलो आणि कियाना ट्रायपॉड समोर अशी नाटकी करत होता. मी जसं करते ना तसं त्याचं जेवण करून झालं, सगळा पसारा उचलला आणि त्यानंतर तिने पण घर झाडून काढले, म्हणजे तिने रूम झाडून काढला. रोजच्या सवयी आहेत माझ्या ह्या, कितीही दुखलं आणि काही झालं तरी पण ज्या सवयी आहेत त्या काही बदलत नाही. सगळं झाडून काढलं, कारण कियाने ट्रायपॉड घेतलेला होता त्यामुळे शूट करायला काही आलंच नाही. आणि त्यानंतर लगेचच मग भांडे घासायला घेतलेले, कारण रोजचे रोज कामं केली ना तर मग सकाळी अवघड जात नाही डब्बा करण्यासाठी. आणि हे पसारा ठेवून झोपा काढणं मला तर काही जमत नाही. ते डोक्यामध्येच असतं की नाही आपलं हे राहिलेलं आहे आणि हे आपण केलेलं नाहीये, त्यामुळे ते करून घेतलं ना मग निवांत अशी झोप. सगळी कामं आवरून झोपले ना तर सकाळची धावपळी थोडी कमी होते, कारण सकाळी टिफिन करायचा असतो. त्यावेळेस मग घर स्वच्छ दिसलं की कामं पटापट होतात आणि
आणि सगळी कामं तर करून झालेली, पण माझ्या गोळ्याच खायच्या राहिलेल्या होत्या. मग सगळ्या गोळ्या घेतल्या आणि खाऊन घेतल्या, पण तोंडाला चवच नाही आहे आणि सारखं त्या गोळ्या एवढा कंटाळा आला आहे ना. पण आजार पण असल्यावर जे काय करणार, बरं होण्यासाठी गोळ्या तर खावंच लागणार. आणि मंडळी, चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब